तळोजा MIDC मधील प्लॉट क्रमांक 20 वर कार्यरत FRP शीट उत्पादक फायब्रोकास्ट या कंपनीला मंगळवारी सकाळी अचानक भीषण आग लागून मोठा आर्थिक नुकसान झाल्याची माहिती मिळत आहे। धुराचे प्रचंड लोट आणि आगीच्या तीव्रतेमुळे परिसरात काही काळ दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते। घटनेची माहिती मिळताच तळोजा MIDC अग्निशमन दलाच्या पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेत अनेक फायर टँकर्सच्या सहाय्याने आग नियंत्रणात आणली। तसेच आगीतून पसरणारा धूर आणि ज्वाला रोखण्यासाठी अतिरिक्त दलाची मदतही घेण्यात आली। अखेर शर्थीच्या प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणण्यात यश आले। सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही। मात्र यंत्रसामग्री, तयार साहित्य आणि कच्चा माल जळून कंपनीचे मोठे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे। आग लागण्याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून याबाबत तळोजा पोलीस तसेच औद्योगिक सुरक्षा आणि आरोग्य विभागाने स्वतंत्र तपास सुरू केला आहे। विजेच्या शॉर्ट सर्किटची शक्यता नाकारण्यात आलेली नाही। दरम्यान तळोजा MIDC परिसरात गेल्या काही महिन्यांपासून आग लागण्याच्या घटनांमध्ये सातत्य आल्याने औद्योगिक सुरक्षेबाबत गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत। उद्योग विकास सोबतच सुरक्षा प्राधान्याने सुनिश्चित करण्याची मागणी पुन्हा एकदा जोर धरत असून कारखान्यांनी अग्निसुरक्षा मानांकनाचे काटेकोर पालन आवश्यक, अग्निसुरक्षा उपकरणे, नियमित ड्रिल आणि निरीक्षण यावर अधिक भर देण्याची गरज तज्ज्ञांकडून व्यक्त करण्यात येत आहे। स्थानिक औद्योगिक आणि व्यापारी मंडळाने देखील संबंधित यंत्रणांना तातडीने पावले उचलण्याचे आवाहन केले आहे।